आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। अरे बापरे, चक्क रुग्णवाहिकेतून गो तस्करी। एपीआय शिरसाट यांनी रोखली। अत्यंत निर्दयीपणे कोंबलेल्या 10 गायींना जीवदान, चालकासह दोघांना बेड्या। मध्य प्रदेशातील सेंधव्यातून चक्क रुग्णवाहिकेतून होणारी गो तस्करी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाट यांनी उघडकीस आणले। त्यांच्यासह पथकाने हाडाखेड चेक पोस्टवर सापळा लावून रुग्णवाहिकेला पकडले। त्यात अत्यंत निर्दयीपणे कोंबलेल्या 10 गुरांची सुटका करण्यात आली। तसेच चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सेंधव्याकडून शिरपूरच्या दिशेने MP09 BA 981 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून गोवंश जातीच्या गायींची बेकायदेशीररित्या निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी पथकासह हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ गुरुद्वारासमोर सापळा लावला। दुपारच्या सुमारास सेंधव्याकडून येणाऱ्या MP09 BA 981 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला थांबविले। त्यावरील चालकाने त्याचे नाव विजय प्रल्हाद चव्हाण वय 29 व त्याच्यासोबत असलेला इसमाने त्याचे नाव विक्रम बालाराम चव्हाण, दोघे राहणार महू मालवीनगर, तालुका महू, जिल्हा इंदूर, मध्य प्रदेश असे सांगितले। त्यानंतर दोघांना रुग्णवाहिकेत काय भरले आहे अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत। त्यामुळे रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात एकूण 10 गोवंश जातीच्या गायी कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या निर्दयीपणे कोंबलेल्या आढळून आल्यात। या घटनेनंतर पोलिसांनी गायींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले। गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकासह दोघांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आज दिनांक 16/1 रोजी आम्हास एक गुप्त बातमी मिळाली होती की ॲम्ब्युलन्स गाडी क्रमांक MP09 BA 981 ही सेंधव्याकडून शिरपूरकडे जात असून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये गोवंश जातीच्या जनावरे हे अवैध कत्तलीसाठी घेऊन जात आहे अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही आमचे स्टाफ असे सीमा तपासणी नाका हाडाखेड येथे जाऊन नाकाबंदी केली असता सदरची जी ॲम्ब्युलन्स आहे ही आम्हाला सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मिळाली। ह्या ॲम्ब्युलन्सची तपासणी केली असता याच्यामध्ये 10 गोवंश गायी लहान मोठ्या ह्या एकदम निर्दयतेने आणि यांचे हातपाय वगैरे बांधून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून घेऊन जात असताना मिळून आला। त्यावेळी त्याचे ते ड्रायव्हर होते विक्रम बालाराम चव्हाण आणि दुसरा जो चालक आहे विजय प्रल्हाद चव्हाण, दोघं राहणार महू, जिल्हा इंदोर, मध्य प्रदेश। यांना आम्ही याच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून सदरची जे गायी मिळाल्या मला 10 यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे। सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत धिवरे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ASI जयराज शिंदे, ASI रफिक मुल्ला, ASI कैलास जाधव, हेड कॉन्स्टेबल चालक मिर्झा, पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई आम्ही अशी केली असून सदर दोघं आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।